श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. परंतु भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा. मी सुद्धा आपल्या बाळूमामाचरणी पुन्हा तीच विनंती करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे, हीच मी आपल्या बाळूमामाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते. आजच्या दैवी संदेशामध्ये मामा म्हणतात, माझ्या बाळा, किती चिडचिडपणा करतोस, किती रागवतोस, स्वतःला सांभाळ, संयम ठेव, धीर धर, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या बाळा, मला माहिती आहे रे, तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे त्यावर तू खूप नाराज आहेस, त्यावर खूप निराश आहेस. परंतु बाळा, जे काही घडत असतं ते चांगल्यासाठीच घडत असतं. म्हणून शिव्या द्यायच्या नाहीत. आपल्या चांगल्या तोंडाने वाईट अजिबात बोलायचं नाही. म्हणूनच आज मी तुला सांगणार आहे, शिव्या दिल्याने काय होतं, तोंडात शिव्या काय येतात आणि आपल्या शिव्यांचा समोरच्या व्यक्तीवर परिणाम काय होतो, हेच मी आज तुला सांगणार आहे. म्हणजेच तुला समजेल की आयुष्य जगत असताना शिव्या दिल्या पाहिजेत की नाही. आपल्या या चांगल्या वाणीवर, आपल्या या जिभेवर वाईट शब्दांचा उच्चार केला पाहिजे की नाही, हे तुला सर्व समजेल आणि तुझ्या सुंदर आयुष्याचा अर्थसुद्धा तुला नक्कीच समजेल. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये काही लोकांना सतत शिव्या देण्याची सवयच असते. शिव्या देणे हे केवळ राग किंवा तणाव व्यक्त करण्याची गोष्ट नाही रे, तर ते आपल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब असतं. जेव्हा आपणच भावनांच्या भरात दुसऱ्याला अपशब्द बोलतो तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावते असे नाही, तर आपल्याही मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम होत असतो. अशा वाईट सवयींचा आपल्या सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होतो. माझ्या बाळा, शिव्यांचा वापर करणे म्हणजेच संवादांचा एक वाईट मार्ग आहे, जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो, आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो. म्हणून माझ्या बाळा, आज मी तुला सांगणार आहे की शिव्या देण्याचे वाईट परिणाम काय आहेत. माझ्या बाळा, नैतिकतेचा ऱ्हास होतो. शिव्या देणे म्हणजे आपल्या नैतिकतेची आणि संस्कृतीची पातळी खाली आणणे. आपल्या विचारसारणीचे आणि आचारधर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसते. शिव्या देणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते. संवादाने आपली ओळख तयार होते. त्यामुळे शिव्यांचा वापर टाळण्यास आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावतो. वैयक्तिक नात्यामध्ये दुरावा निर्माण होते. शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतात. अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनात दुःख आणि राग निर्माण होतो, ज्यामुळे नात्यात ताण येतो. माझ्या बाळा, एखाद्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा नवरा बायकोला सतत शिव्या देत असेल, ऐकत असेल, तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरतो. त्यामुळे नाते बिघडवण्याची, तुटण्याची दाट शक्यता असते. मनात असंतुलन निर्माण होते. शिव्या देणे ही नकारात्मक भावनांची बाहेर पडण्याची पद्धत असते. जेव्हा आपण सतत अशा शब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलन निर्माण होते आणि रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाढते. शिव्यांच्या या वाईट सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्व जीवन जगणे कठीण होते. सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक बनते. म्हणून बाळा, लोक अशा व्यक्तींना टाळतात आणि त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान कमी होतो, ज्यामुळे व्यक्तिमत्वावर दीर्घकाळ टिकणारा वाईट परिणाम होतो. व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो. शिव्या देणे हा व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करत असतो, हे लक्षात घे. एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो. अशा वागणुकीमुळे आपल्याला
जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळणे अवघड होऊ शकते. शिवाय इतर सहकार्यासोबतची आपली मैत्रीसुद्धा तुटू शकते. म्हणून बाळा, रागावर ताबा ठेवणे कठीण होते. शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रणात राहत नाही. सतत शिव्या देणारी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे कठीण जाते. मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम करत असते. अशा नकारात्मक शब्दांचा सतत वापर केल्याने आपल्याला नैराश्य, तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. शांततेचा अभाव निर्माण होतो. शिव्यांचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या भोवतालच्या वातावरणात अस्थिरता निर्माण करतो. बाळा, एखाद्या घरात किंवा समाजात अशा शब्दांचा वापर सतत होतो तिथे शांतता हरवते. आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तणाव आणि अस्वस्थता निर्माण होते. घरात लहान मुलं असतील तर ती लहान मुलंसुद्धा हे अपशब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्याच शब्दांचा वापर करतात. शिव्या देत असताना त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक नकारात्मक आणि रासायनिक बदल घडत असतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. अशा स्थितीत शरीरात त्वरित काही प्रतिक्रिया उमटतात. शिव्या देण्याच्या वेळी राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिन या तणाव संबंधित हार्मोन्सची पातळी वाढते. हे हार्मोन्स पुढील परिणाम घडवतात. नंबर 1, हृदयाची गती वाढवते. रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येतो, रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळात हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. न्यूरोट्रान्समीटर्सचे असंतुलन. शिव्या देत असताना मेंदूतील डोपामिन, सेरोटोनिन आणि नॉरपेनेफ्रिन सारख्या न्यूरोट्रान्समीटर्सचे असंतुलन होऊ शकते. हे मेंदूतील राग, आनंद आणि भावनिक प्रतिक्रियांशी संबंधित असतात. डोपामिन वाढल्याने व्यक्तीला तात्पुरती तणावमुक्ती किंवा स्मृती जाणवू शकते, पण याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सेरोटोनिन कमी झाल्यामुळे व्यक्तीला नैराश्य, चीड आणि अस्वस्थता जाणवू शकते. रागाच्या आणि शिवी देण्याच्या स्थितीत शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढतो. फुफ्फुसांमध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होतात, परंतु यामुळे शरीरात ताण निर्माण होतो. हृदयावर अतिरिक्त भार पडतो, त्यामुळे पचनावर परिणाम होतो. तणावाच्या स्थितीत पचनसंस्थेवरही परिणाम होतो. शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते, कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो. त्यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि पोटाचे इतर विकार उद्भवू शकतात. मांसपेशीचे ताण. शिव्या देत असताना शरीराच्या मांसपेशी ताणल्या जातात. हा ताण विशेषतः खांद्यामध्ये, मानेला आणि पाठीला जाणवतो. यामुळे दीर्घकाळात मांसपेशीची वेदना, स्नायूचा ताठरपणा आणि दुखणे होऊ शकते. रक्तातील साखर पातळी वाढते. तणाव आणि रागाच्या वेळी शरीर अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी वाढवते. यामुळे मधुमेह असलेल्या किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याची गरज असलेल्या लोकांसाठी ते घातक ठरू शकते. तणावामुळे शरीरावर होणारे हे परिणाम हानिकारक असू शकतात. ज्या व्यक्तीला शिव्या दिल्या जातात त्यांच्या मनातही काही विशिष्ट मानसिक आणि भावनिक प्रक्रिया सुरू असतात. तो समोरच्या व्यक्तीला तितक्याच नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो. त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटू शकतं. त्यातूनच त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होते, ज्यामुळे त्या व्यक्तीला राग, दुःख किंवा नकारात्मक भावना येऊ शकतात. तुम्ही पाहिलंच असेल, कोणी आपल्याला शिव्या दिल्या तर इतर कोणत्याही रागापेक्षा या वेळेला येणारा राग हा भयंकर असतो. समोरचा त्यावेळी संरक्षणात्मक भूमिकेत जातो आणि शिव्यांचा प्रतिकार करण्याचा विचार करतो. त्याचा आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे तो त्वरित प्रत्युत्तर देऊ शकतो. काही वेळा जर त्या व्यक्तीला शिव्यांना तोंड देण्यासाठी ताकद नसली किंवा त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास तो असमर्थ असेल तर त्यांच्यात निराशा किंवा असहाय्यतेची भावना निर्माण होते. यामुळे त्या व्यक्तीला मानसिक ताण येऊ शकतो. तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. शेवटी ती व्यक्ती कशी प्रतिसाद देते हे तिच्या संस्कारावर, व्यक्तिमत्वावर, आत्मविश्वासावर आणि
मानसिक स्थितीवर अवलंबून असतं. माझ्या बाळा, शिव्या देणं अयोग्य आहे, कारण ते इतरांना दुखवू शकतं आणि नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम करू शकतं. या उलट जर व्यक्ती आपल्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दांचा वापर करत असेल तर त्याने समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवल्या जाऊ शकतात. शांतपणे संवाद साधणं, समोरच्याला समजून घेणं हे आपल्या संस्कृतीपणाचे लक्षण आहे. आपल्या संस्काराचं हे प्रतिबिंब आहे. माझ्या बाळा, नेहमी आयुष्यामध्ये जगत असताना सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. जीवनही असेच सकारात्मक विचारांनी आपले भरले पाहिजेत. आणि ज्या काही तुमच्या मनातील इच्छा आहेत त्यासुद्धा सकारात्मक असल्या पाहिजे. आणि या कलियुगामध्ये वावरत असताना कधीही अपमानाने जगू नका. संयमाने आपल्या संस्कृतीप्रमाणे जगा. आयुष्यात तुम्हाला कधीच आणि कशाचीच कमी पडणार नाही. कारण आयुष्यामध्ये अपमान झाला तर देव एक दिवस त्या अपमानाचा निकाल लावतच असतो. म्हणून तुमच्या आयुष्यातील चिंता, दुःख, ताण, तणाव, टेन्शन, डिप्रेशन आणि आपल्या तोंडातील अपशब्द हे सर्व काही देवावर सोपवून द्या आणि तुम्ही तुमचं काम करत राहा. देवाचे नामस्मरण करा. तो सदैव तुमच्या पाठीशी आहे. तो कधीही तुम्हाला एकट्याला सोडणार नाही. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लूटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे.
ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हळू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा, इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही.
फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.